पद्मा केससाठी ऊर्जाची तयारी सुरू असते आणि त्या तयारीमध्ये आडकाठी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विजयाला शौर्य म्हणत असतो, बस झालं मॉम, तू खूपच आता ऊर्जाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेस. नको करूस असं. त्यावेळेला विजया आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणत असते, वाह वाह शौर्य वाह, म्हणजे घरी आल्या आल्या या सुनेने तुझे कान भरले तर. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, आई एक गोष्ट मुळात लक्ष ठेव, ऊर्जा म्हणजे कान वगैरे भरत नाही, तर मला स्पष्टपणे दिसतंय की तूच तिला त्रास देत आहेस. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय मी त्रास देते? खरंच मी त्रास देते ऊर्जाला? जरा तरी विचार कर ना. एक तर तुम्ही दोघांनी लग्न केलं, तेही मला न सांगता माझ्या मनाविरुद्ध जाऊन. मला किती त्रास झाला असेल या गोष्टीचा कधी विचार केलायस? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, मॉम ती गोष्ट सोडून दे ना, सारखं सारखं तेच का बोलतेस? त्या बोलण्याला काही अर्थ आहे का? त्यावेळेला विजया म्हणत असते, का का अर्थ नाहीये? तू मला सांग ना. मला त्रास झालेला तुला दिसत नाहीये, पण तुझ्या बायकोला झालेला त्रास तुला लगेचच दिसतो. म्हणजे इतक्या 27 वर्षांमध्ये मी तुला लहानाचं मोठं केलं, त्याचं क्रेडिट मला अजिबातच मिळणार नाहीये का? ही कोण कुठली काल आलेली मुलगी, हिलाच सगळं तू यापुढे क्रेडिट देणार आहेस का? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, नाही मॉम असं नाहीये, पण उगाचच तू तिला त्रास देऊ नको. उद्या तिची पद्मा केसची हिअरिंग आहे आणि उद्या निकाल हा तिच्या बाजूने लागला पाहिजे, म्हणून ती अतोकाट प्रयत्न करत आहे आणि तू तिला आडकाठी करतेस. त्यावेळेला विजया म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, ती लढते ना, ती माझ्या नवऱ्याच्या विरोधात, आणि माझा नवरा हरलेला मला मुळातच चालणार नाही. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, जिंकणार तर हेच. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मुळात कोण जिंकणार हे महत्वाचं नाहीये, तर पद्माला न्याय मिळायला पाहिजे हे महत्वाचं आहे. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता हर्षवर्धन आलेला असतो. तो म्हणत असतो, विजया विजया काय चाललंय तुझं? उगाचच त्या ऊर्जाला त्रास देऊ नकोस. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, तुम्ही पण मलाच बोलताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असं बोलताना? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धनने विजयाला डोळा मारलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो, चल विजया, मी तुला सांगतोय ना, ऊर्जाला अजिबातच त्रास देऊ नको. आता विजयाच्या लक्षात आलेलं असतं की हर्षवर्धनने मुद्दामून डोळा मारलाय, म्हणजे इथून चल नंतर बोलतो अशातला विषय आहे. आणि मग विजया गपगुमान तिथून हर्षवर्धनबरोबर बेडरूममध्ये जाते. इकडे आपण पाहतोय आता शौर्यला ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय गरज होती तुला आईंचं मन दुखवायची? गप्प बसायचं ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, कसा गप्प बसू? आई तुला प्रत्येक वेळेला काही ना काही कामात अडकवते, काही ना काही टास्क देत असते, आणि आज तर तिने हद्दच केली. तुला या केसची तयारी आणि अभ्यास करण्यापासून रोखलं. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हो रोखलं असेल त्यांनी, पण त्यांच्याशी बोलायची ही पद्धत नाहीये शौर्य. त्या तुझ्या आई आहेत हे विसरू नकोस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ग ऊर्जा, मी अजिबातच विसरत नाहीये, पण आई तुझ्याशी वागते ना, ते मला अजिबातच पटत नाही. आता इकडे आपण पाहतोय विजया हर्षवर्धनला बेडरूममध्ये म्हणत असते, काय चाललंय तुमचं? असं का वागताय तुम्ही? तुमचं हे वागणं मला अजिबातच पटत नाहीये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया मला कळत नाहीये तुझं काय चाललंय, तू असं का वागतेस? मला सांग ना, किती वेळा तुला समजवायचं? अगं मी तुला म्हटलंय ना, 10 दिवसाच्या आत तिला घराबाहेर काढतो. त्यावर विजया म्हणत असते, हो तुम्ही बोललात, पण तुम्हाला आठवण करून देते, 10 दिवसांमधले 5 दिवस संपले आहेत. आता फक्त 5 दिवस उरले आहे. या 5 दिवसात तुम्ही काय दिवे लावताय हे बघते ना मी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन आता वळतो आणि बोलू लागतो, विजया उद्याच मी या सगळ्या प्रकरणाचा निकाल लावतोय की नाही बघ. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्ही उद्याच्या उद्या या ऊर्जाला घरातून बाहेर काढणार आहात? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगदीच तसं नाही, पण उद्याच्या उद्या मी ऊर्जाला नेस्तनाभूत करणार आहे हे मात्र निश्चित. आणि येत्या 2 दिवसामध्ये तिला या घरातून स्वतःहून बाहेर पडावं लागेल. मलाही तिला काढायची गरज पडणार नाही.
हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाच्या बाबतीत जे काही घडणार आहे ते सगळं विजया इमॅजिन करत असते आणि त्याच वेळेला हरवलेल्या विजयाला हर्षवर्धन टिचकी मारून भानावर आणण्याचा प्रयत्न करतो. विजया भानावर येते आणि म्हणत असते, "काय हो? काय गरज होती तुम्हाला मला असं स्वप्नातून जागे करायची? मस्त स्वप्न पाहत होते मी. तुम्ही त्या ऊर्जाला घरातून बाहेर काढलंय आणि मग मी तिला चांगलीच लाथाडते." त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, "आता ही असली स्वप्न बघण्यापेक्षा ना झोप. मी तुला हे सगळं प्रत्यक्षात करून दाखवतो." आणि मग विजया छान विचार करत झोपी गेलेली असते. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा मनातल्या मनात बोलत असतो, "उद्या तर खरंच या ऊर्जाला नेस्तनाबूत केल्याशिवाय मला झोप लागणार नाही." आणि अशातच आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. सकाळ सकाळ ऊर्जा उठून सगळी तयारी करते. देवपूजा वगैरे केल्यानंतर ऊर्जाने आपली सगळी तयारी केलेली असते कोर्टात जाण्यासाठी. त्याच वेळेला आपण पाहतोय आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य हा देखील म्हणत असतो, "चल ऊर्जा, मी सुद्धा तयार आहे. आपण दोघं लवकरच कोर्टात जाऊया." आता सकाळचे 7:30 वाजलेले असतात. त्याच वेळेला तिथे आता हर्षवर्धन हा विजयाला म्हणत असतो, "चल विजया, मला सुद्धा आवराआवर करायला हवी." त्यावेळेला आता विजया म्हणत असते, "ठीक आहे, तुम्ही करा. मी तुमच्यासाठी नाश्ता तयार करते." त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, "आधी त्या ऊर्जाला कोणत्यातरी कामात अडकव, म्हणजे ती कोर्टात उशिरा येईल. म्हणजे मला काहीतरी डावपेच खेळता येतील." त्यावेळेला विजया म्हणत असते, "अहो, हे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. नका काळजी करू तुम्ही. मी आत्ताच्या आत्ता तिला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये अडकवते. चांगले 3-4 तास ती घरातून बाहेर पडूच शकत नाही." हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, "मग तर काही काळजीच करू नको. बाकी सगळं तू माझ्यावर सोड." तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा थेट अंघोळीला गेलेला असतो आणि मग विजया ऊर्जाच्या बेडरूममध्ये येते आणि बोलू लागते, "काय गं ऊर्जा, काय चाललंय तुझं? म्हणजे लवकर उठूनही तू घरातली कामं करणार नाहीयेस का?" हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, "आई, सांगा ना तुम्ही काय करायचंय? मी करते." त्यावेळेला विजया म्हणत असते, "आता प्रत्येक वेळेला तुला सांगायचं का? नाश्ता काय करायचा आहे? अगं स्वतःचं डोकं लाव ना. घरात किती माणसं आहेत त्यावरनं अंदाज लाव ना, काय नाश्ता करता येईल." हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, "मॉम, बस करा. आता तू ऊर्जाला कोणतंच काम सांगायचं नाहीये." त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, "प्लीज शौर्य, आईंशी असं बोलू नकोस. आई, सांगा तुम्ही काय करायचंय, मी करते." तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया शौर्यकडे पाहते आणि बोलू लागते, "शौर्य बाळा, मला असं दिसतंय की तुझ्यापेक्षा जास्त समजूतदार तुझी बायकोच आहे." हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य एकदमच चकाकलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता विजयाने ऊर्जाला चांगले 5-6 पदार्थ तयार करायला सांगितलेले असतात. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, "मॉम, हे एवढे पदार्थ आपण इतर दिवस तरी कधी खात नाही. मग आजच का?" त्यावेळेला शौर्यला मध्येच थांबवत विजया म्हणत असते, "ऊर्जा, जमणार आहे का तुला? मला सांग, नाहीतर मी बघते बाबा." हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, "आई, जमेल मला. नका काळजी करू तुम्ही." हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, "ठीक आहे, कर हा बाळा." आणि तेवढ्यात विजया आपल्या बेडरूममध्ये जाते. शौर्य म्हणत असतो, "ऊर्जा, आईचं ना आता अति होतंय. प्लीज तू ना तिचं काही एक ऐकू नकोस. चल तू कोर्टात." हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, "शौर्य, अजून कोर्ट उघडायला साधारण 2 ते 3 तास आहेत. एवढ्या वेळात ना निश्चितच हा सगळा नाश्ता होईल." हे वाक्य ऐकल्यावर शौर्य आता स्वतःवरच खूपच चिडलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता सगळा नाश्ता ऊर्जाने छान प्रकारे तयार केलेला असतो आणि ते पाहून विजया एकदमच चकाकलेली असते. ती स्वतःशी बोलत असते, "खरंच यांनी सांगितल्याप्रमाणे ही ऊर्जा तर जरा जास्तच हुशार निघाली आणि चपळही." आणि तेवढ्यात सगळ्यांनी नाश्ता खायला बसलेले असतात. नाश्ता मस्त करतात आणि त्यानंतर हर्षवर्धन लगेचच आता घरातून बाहेर पडणार. त्यावेळेला ऊर्जा छान असा ॲडव्होकेटचा कोट घालून हर्षवर्धन समोर येते आणि हर्षवर्धनच्या पाया पडत असते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, "थांब." आणि तेवढ्यात हर्षवर्धन मागे झालेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, "काय वाटतं तुला? आशीर्वाद घेतल्याने किंवा पाया पडल्याने तू केस जिंकणार आहेस का?" त्यावेळेला थेट ऊर्जा म्हणत असते, "त्यातली गोष्ट नाहीये.
पण मोठ्यांचा आशीर्वाद आणि पाया पडणं गरजेचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, मी तुला सांगतो ते ऐक. हर्षवर्धनच्या रक्तातच नाहीये, म्हणजे जहागीरदारांच्या रक्तात नाहीये एखादी केस हरणं. आता हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऊर्जा म्हणत असते, मग तर सर तुम्ही काही काळजीच करू नका. हर्षवर्धन जहागीरदार आहात ना तुम्ही, म्हणजे मीही आता जहागीरदारच आहे. मी तुम्हाला शब्द देते, आजची केस मी हरणार नाही आणि जहागीरदारांची जिंकण्याची ही परंपरा मी कायम ठेवीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन आणि विजयाच्या लक्षात आलेलं असतं की ही तर ऊर्जा, शौर्य, जहागीरदारच आहे. म्हणजे ही जरी केस जिंकली तरी जहागीरदारच केस जिंकणार आहेत, असं हिचं म्हणणं असावं. आणि तेवढंच आपण पाहतोय ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आता घरातली सगळी कामं झाली आहेत, आता तुला कोणीच अडवू शकत नाही, त्यामुळे आपण लवकरात लवकर इथून निघायला हवं. आता शौर्यने जे वाक्य म्हटलेलं असतं त्यात टोमणं आहे हे मात्र ऊर्जाच्या सासूला म्हणजेच विजयाला कळून चुकलेलं असतं. आणि लगेचच आता विजया बोलू लागते, शौर्य, बायकोचा पदर धरणं बंद कर. एक गोष्ट लक्षात ठेव, बापाचं बोट सोडतोयस तू, पण त्यामुळे बायकोचं बोट धरू नकोस. इथे तुझी आई सुद्धा आहे. त्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, मॉम, या सगळ्या गोष्टी नंतर बोलीन मी, आता मी निघतोय. आणि त्याने ऊर्जाचा हात धरलेला असतो आणि ऊर्जाला तो घराबाहेर घेऊन गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा कोर्टाकडे जायला निघाली. त्याच वेळेला हर्षवर्धनही म्हणत असतो, चल विजया, आलोच मी. आणि तेवढ्यात तोही आपल्या कारने थेट कोर्टात पोहोचलेला असतो आणि शौर्य देखील कोर्टात ऊर्जाला घेऊन पोहोचलेला असतो. कोर्टाचं कामकाज सुरू झालेलं असतं. एका बाजूला हर्षवर्धन तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा उभी असते. आज कोर्टात दोन वकील एकमेकांसमोर उभे असतात, पण दोघेही जहागीरदार असतात आणि दोघेही एकाच घरातले. सासरा आणि सून हे दृश्य सगळ्यांनाच एकदम चक्रावून टाकणारं असतं. आता इथे नक्की सासरा जिंकणार की सून जिंकणार या प्रकारे चर्चा तिथे रंगलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता जज साहेब ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात आणि सगळं कोर्ट शांत होतं. त्याच वेळेला आपण पाहतोय आता हर्षवर्धनने थेट विक्रांतची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण हर्षवर्धन ज्या प्रकारे विक्रांतची बाजू मांडत असतो त्यानंतर एक एक करून ऊर्जाने आता हर्षवर्धनच्या प्रत्येक बाजूला चोख असं उत्तर दिलेलं असतं, ज्यामुळे हर्षवर्धन चांगलाच फिका पडत असतो. शेवटी हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं, आज या कोर्टामध्ये मी जिंकणार नाहीये, तर ही ऊर्जाच जिंकणार आहे. घरी ज्याप्रमाणे हिने म्हटलं की जहागीरदारांची परंपरा मी कायम ठेवीन, त्यात ही नक्कीच सक्सेसफुल होताना दिसते. आणि अशातच आता शेवटी जज साहेब बोलू लागतात, खरं तर या विक्रांतच्या विरोधात एकही पुरावा आत्तापर्यंत नव्हता, पण ॲडव्होकेट ऊर्जा, तुम्ही दिलेला हा पुरावा पाहता नक्कीच या विक्रांतने पद्मावर केलेला अन्याय हा खरंच दिसतोय, त्यामुळे या विक्रांतला शिक्षा होणं गरजेचं आहे. हे जेव्हा जज साहेबांनी म्हटलेलं असतं त्याच वेळेला आमदार शिर्के विक्रांतच्या बाजूला असलेल्या हर्षवर्धनला डोळ्याने म्हणत असतो, वकील साहेब काहीतरी करा, माझ्या मुलाला जर शिक्षा झाली तर होत्याचं नव्हतं करून टाकीन मी. त्याच वेळेला आता हर्षवर्धन आमदार शिर्केला म्हणत असतो, आता ही केस गेल्या जमा आहे. तुमच्या मुलाने जे काही कांड केलं आहे त्याची शिक्षा त्याला मिळणारच, कारण तो आता कोर्टात ज्याप्रमाणे वागला तसं त्याने वागायला नको होतं. हे मी त्याला तुमच्या घरीही सांगितलं होतं, पण शेवटी तो माझ्या मनाविरुद्ध वागला आहे. आता मी काहीच करू शकत नाही. त्याच वेळेला आपण पाहतोय आमदार शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन संपवून टाकीन तुला. त्याच वेळेला आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, मला संपवण्याचा विचार करण्यापेक्षा ना स्वतःला मुलाला वाचवण्याचा विचार करा. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रांतला जशी शिक्षा सुनावण्यात आलेली असते त्याच वेळेला विक्रांतने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि तो दांडका घेऊन तो कोर्टात तमाशा करू लागतो. आणि अशातच आपण पाहतोय आता त्या विक्रांतला आवरण्यासाठी थेट ऊर्जा पुढे गेलेली असते आणि ऊर्जाने विक्रांतच्या सटासट दोन कानाखाली खेचलेल्या असतात. सगळ्यांनी हे पाहिल्यानंतर सगळेच एकदम आग होतात. विक्रांत एकदमच घाबरतो. त्याला कळून चुकतं की या ऊर्जामध्ये काहीतरी पावर आहे. आणि तेवढ्यात ऊर्जा बोलू लागते, काय रे भुसनाळ्या, काय समजतोस तू स्वतःला? एक गोष्ट लक्षात ठेव, पद्मावर अन्याय केलास ना
त्यामुळे तुला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांत शांत झालेला असतो आणि तेवढ्यात ऊर्जाचा आता शौर्यने कोर्टातच जय जयकार करायला सुरुवात केलेला असतो. ऊर्जा शौर्य जागीरदार. ऊर्जा शौर्य जागीरदाराने केस जिंकली आहे असं तसं आता शौर्य बोलताच थेट कोर्टामधलं वातावरण वेगळंच झालेलं असतं. कारण शेवटी खरा न्याय मिळालेला असतो आणि शेवटी पद्मा येते आणि ऊर्जाच्या पाया पडत असते. ऊर्जा म्हणत असते, अगं वेडी आहेस का तू? माझ्या पाया पडायची गरज नाही आहे तुला. नको काळजी करूस तू. तू खरी होतीस आणि तूच जिंकली आहेस. त्याच वेळेला आपण पाहतोय आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं की आता आपली म्हणावी तितकी किंमत राहिलेली नाही आहे. आणि अशातच आता हर्षवर्धन थेट कोर्टातून बाहेर पडत असतो. त्याच वेळेला आपण पाहतोय ऊर्जाने हर्षवर्धनच्या समोर जात हर्षवर्धनचे पाया पडत आशीर्वाद घेत म्हटलेलं असतं, बाबा मी एक सांगू का तुम्हाला, तुम्ही हरला नाही आहात, तुम्हीच जिंकला आहात. कारण तुमच्यामुळेच मी वकील आज चांगल्या प्रकारे लढू शकले. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला? खरंच या मालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून काही इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं का? कारण ही मालिका येत्या काही दिवसात खूपच रंगू लागली आहे आणि जसं जसं या मालिकेमध्ये विजया किंवा हर्षवर्धन या ऊर्जाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, ते पाहता येत्या काही दिवसांमध्ये ते तिला घरातून बाहेर काढू शकत नाही, हे मात्र निश्चित. आणि जर घरातून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले तर मात्र आपल्याला या मालिकेमध्ये आणखीनच ट्विस्ट पाहायला मिळेल असं वाटतंय. बाकी तुम्हाला आजच्या या भागात नेमकं काय पाहायला मिळालं आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.